श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? हाय फ्रेंड्स, परी कुठे चालली आहेस तू? देवीच्या पलंगाला. तर आज आहे आमच्या इथे नारंगावमध्ये देवीचा पलंग, म्हणजेच तुळजापूरला जो पलंग जातो तो आमच्या इथे मुक्कामी असतो नारंगावमध्ये. तर आम्ही त्याच्या पाया पडायला चाललो आहे. तर चला. तर आता आम्ही निघालो होतो. मंदिर इथे घराच्या जवळ असल्यामुळे आम्ही पायीच निघालो होतो. शेजारच्या काकून त्या सोबतच गेलो होतो. मंदिरापाशी गेल्यावरती खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही लाईनीला लागलो. लाईन पण खूप मोठी होती, जवळजवळ 1-1.5 किलोमीटर लाईन मोठी होती. आम्ही जसे लाईनीला लागलो तशी पाठून मागून लाईन वाढतच होती, लोक येतच होते. संध्याकाळची वेळ होती तरी पण लोक खूप मोठ्या प्रमाणात होते, जास्त होते. गर्दीही खूप होती आणि परीलाही खूप म्हणजे खूप उभा राहायचा कंटाळा आलेला, म्हणून तिच्या बाबांनी तिला उचलून घेतलं तर ती काय शांत बसणारी आहे. तिची तर ती मस्ती चालूच होती. कुठे गेली तरी तिची ती मस्ती थांबत नाही, तिचं काही ना काही उद्योग चालूच असतात. तर अशा प्रकारे आम्ही लाईनीला क्रॉस करून मंदिरापाशी आलो आणि तिथेही खूप गर्दी होती. पाया पडायला सुद्धा लोक जागा देत नव्हती. पटापट पाया पडायचे आणि पुढे सरकायचे. तर हा देवीचा पलंग आहे. इथे लोक ह्या पलंगाच्या खालून जातात, पाया पडतात आणि या पलंगावर असं म्हणतात डोकं टेकवलं की सगळं आपलं एकदम शांत होतं मन आणि तृप्त वाटतं एकदम मनाला. आणि मंदिराच्या बाहेर आल्यावरती प्रसाद घेतल्यानंतर हे जोगवा घेऊन उभ्या होत्या, परडी घेऊन उभ्या होत्या, त्यांच्याही खूप छान पाया पडलो. त्यांनी खूप छान आशीर्वाद दिले आणि सगळ्या काकू खूप छान होत्या, छान बोलल्या, सगळ्या मस्त होत्या. आणि अशा प्रकारे आम्ही पाया पडून मंदिराच्या बाहेर आलो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.